आता ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी। ठाणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका 4 आणि 4अ च्या पहिल्या टप्प्यातील प्राधान्य स्थानकांची तांत्रिक तपासणी आणि त्यासोबतच ट्रायल रन आज होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन होणार आहे। सुमारे 5.5 किलोमीटर लांबी असलेल्या या मार्गावर कॅडबरी, माचीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुचिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गवनीपाडा, गायमुख अशी 10 स्थानक आहेत। या मार्गिकेची ट्रायल रन गायमुख मेट्रो जंक्शन इथपासून सुरू होईल। याच गायमुख स्थानकाच्या आतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण सध्या गायमुख या मेट्रो स्टेशनमध्ये आहोत। अजून हे मेट्रो स्टेशन सुरू व्हायचं आहे आणि त्याचीच चाचणी आज सुरू होणार आहे। ठाणेकरांना त्यांची पहिली मेट्रो ही काही महिन्यामध्ये मिळणार आहे। पहिला टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे, तो म्हणजे मेट्रो 4अ आणि मेट्रो 4 चा गायमुख पासून ते कॅडबरी जंक्शन ही जी 10 स्थानकं आहेत त्या पहिल्या 10 स्थानकांचा हा टप्पा जो आहे तो थोड्या वेळानंतर सुरू केला जाईल आणि या 10 स्थानकानंतर संपूर्ण जी ही मेट्रो आहे ती संपूर्ण मेट्रो एकूण 35 स्थानकांची आहे। जशी की इथे आपण बघताय मेट्रो 4 चा मार्ग आहे। अगदी कासारवडवली पासून ते भक्ती पार्क पर्यंत ही मेट्रो असणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी मेट्रो आहे ती जर सुरू झाली तर त्याचा खूप मोठा फायदा ठाणेकरांना होईल। मुंबईमध्ये आधीच 3 ते 4 मेट्रो ज्या आहेत ते सुरू करण्यात आलेल्या आहेत, मात्र आता ठाणेकरांना त्यांची पहिली मेट्रो ही मिळू शकणार आहे। आपण इकडे संपूर्ण आजूबाजूला जर आपण पाहिलात तर इथे मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आज येणार आहेत आणि त्याच्यानंतर आता हळूहळू हा जो टप्पा आहे तो सुरू केला जाईल। आजची चाचणी यशस्वी झाली तर पुढच्या 3 ते 4 महिन्यातच ठाणेकरांना गायमुख ते कॅडबरी हा जो पहिला टप्पा आहे या मेट्रो 4 आणि मेट्रो 4अ चा तो वापरण्यासाठी मिळू शकेल। कॅमेरामन अनिलसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।